गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा तुम्ही सर्व मजेत ना. मी तुमचा सर्वांचा लाडका भावेश आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे चिखणीला जाणार आहे. पण पहिला त्याआधी मी जातो आहे डॉक्टरकडे. थोडं बरं नाही वाटत म्हणून आज कामावर सुट्टी टाकली आणि आईला पण जातो आहे, थोडं नांदगावला सोडतो आहे. आज फर्स्ट टाईम आई माझ्या गाडीवरती बसणार आहे. फर्स्ट टाईम म्हणजे पहिली लेडीज आणि आई बसणार आहे, तर खूप खुशी वाटते. चला तर थोड्यात आई गेलंच व्हिडिओ काढताना बघायला नंतर ओरडणार आहे. म्हणून चला भेटूया नंतर. चिखणीला जाता वेळी आता मी डॉक्टरकडे जातो, आईला वगैरे सोडतो आणि मग जाणार होतो आईला चिखणीला घेऊन, पण नंतर मग साहिलसोबत येणार आहे. त्याच्यामुळे मग आईला नांदगावला सोडतो. मग गावातल्या बायका गेल्या आहेत, हल्दीला जाते आई. फायनली मित्रांनो, मी डॉक्टरकडनं जाऊन आलेलो आहे आणि आईलासुद्धा नांदगावमध्ये सोडलेलं आहे आणि आई चिखणीला गेली आता आणि मी चिखणीला जाणार आहे ताईकडे. तर त्याआधी आलो मी माझ्या थोड्या आवडत्या जागेवरती, थोडा निवांत बसायला गाडीला घेऊन आलो आहे. हे बघा माझी आवडती जागा, सर्वात फेवरेट निसर्गरम्य वातावरण. मी जेव्हा शाळेत असायचो ना, स्कूलमध्ये वगैरे, तर मी ना हा किटाला ना पहिला प्लेन होता पूर्ण, जसा की इकडे बघा जुना आहे तसा प्लेन होता. तर त्या किटालावरती मी त्या काजूच्या झाडावरती झाडाखाली तिथे बसायचो निवांत सावलीमध्ये आणि काजू वगैरे खात बसायचो. कारण ही माझी एकदम फेवरेट जागा आहे. शांतता, पक्ष्यांचा आवाज घेत बसायचो मस्त की. आणि त्या टायमाला मोरांचा वगैरे पण आवाज भरपूर ऐकायला मिळायचा. मोर वगैरे यायचे इकडे. इकडे एक बंगला आहे जुना, आता हा इकडे नवीन बांधला आहे, इथे लोक वगैरे आहेत. पण आधी हा सर्व ओपन होता, किटाल वगैरे काहीच नव्हता हा. जर ह्याच्यामध्ये पण फिरायचो वगैरे मी, पण इकडे जास्त नाही फिरायचो. पण ह्याच्यामध्ये काजू वगैरे खायला जायचो आणि मेन माझा हा पॉईंट आहे. मी ह्या पॉईंटवरती येऊन बसायचो आणि रनिंगला वगैरे यायचो तेव्हा मी इकडे रोडवरती वगैरे बसायचो. जशी आपली बाईक जिकडे उभी केली ना तिकडे मी बसायचो, इथे बसायचो. त्यानंतर इकडे खाली उतरणीला बसायचो. आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो की ही जागा कोणती आहे, नक्कीच कमेंट करा. चला तर घरी जाऊया आणि मला जायचं चिखणीला साहिलला घेऊन. मी तर तुम्हाला आता आपल्या गाडीची फायरिंग दाखवतो, म्हणजे स्टार्ट केल्यानंतर, चावी लावल्यानंतर. नॉर्मल चालू झाले, चावी लावले फक्त आणि बटन दाबल्यानंतर हा फायरिंगचा आवाज आहे, पाहू शकता तुम्ही. आणि प्रेस केल्यानंतर आणि हा नॉर्मल आवाज आहे. घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करायचे, डबल दुसरे कपडे घालायचे, थोडासा जाऊन फोटोशूट करायचा आहे. ॲक्च्युली डॉक्टरने आराम करायला सांगितले, पण माझ्याकडं दिवस नाही. मी आज पण कामाचा ॲब्सेंटी केली, म्हणजे कामावरती सांगितलं की मला यायला जमणार नाही वगैरे, थोडं बरं नाही वाटत. तर डॉक्टरकडे जाऊन आलो. मला डॉक्टर सलाईन लावून, मला ॲक्च्युली सलाईन लावायची होती, तर त्याने इंजेक्शन दिलं, काही गोळ्या वगैरे दिल्या, त्या घेतल्याने आलो. फायनली मित्रांनो, मी घरी येऊन चेंज वगैरे केला भरपूर टाईम. थोडासा थांबलो वगैरे, साईड गेला होता वापस काशीला, त्याच्या डंपरबरोबर थोडं माती वगैरे खाली करायची. तर मी घरी आलो, नंतर वापस साईलला डंपरवर जायला लागला. त्याच्यामुळं मग साईलला बोललो मी एकटा जातो. मग त्यानंतर आता जातो चिखणीला मी ताईकडे, कारण चिखणीला गेल्यानंतर डबल गाडीची आरती होणार आहे. बाबूचे मला थोडे पाय उठवायचे आहेत काचेवरती. तर आता चिखणीला जाऊया आणि असे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनत तर मित्रांनी सपोर्ट करा. आणि आपलं ते वगैरे जायचं थोडं बाबूला घेऊन बीचवरती, कारण बाबू भरपूर दिवस बोलतो की मामा गावाले की बीचवरती जायचं आहे त्याला. कारण मी गेलो ना का त्याला माझ्यासोबत बीचवरती जायचं असतं, नाही तर तो बीचवर कधी जात नाही जास्त. तर बोललो चला आता जाऊया, त्याला बीचवरती पण जायचं आहे आणि थोडं फोटो वगैरे पण काढायचे, त्याचे पण काढून आणि माझे पण. कारण मी गाडी घेतल्यास मला माझे डबल फोटो वगैरे काढायला भेटले, म्हणून मी साहिलला घेऊन जायचो सोबत. तर साहिल बोलतं की मला काम आहे म्हणून. मी बोललो ठीक आहे, मीच जातो मग. आणि त्यानंतर मग वापस संध्याकाळी आम्ही थोडीशी चालले विचार आमचं, पार्टी वगैरे करायचं, बघू आता होतो आहे का प्लॅन. तर थोडीशी काहीतरी आणू, चिकन वगैरे, नाही तर पोपटी वगैरे काहीतरी लावू. तर घरी पण लवकर यायचं वापस. साहिलला बोलले की मीरला घेऊन माझगावला आहे, कारण माझ्या डबल शीट कोण नाही आहे, तर मागे पकडू शकत नाही आणि मी गाडीला लावणार कुठे. त्याच्यामुळे साहिलला बोललो डबल शीट घेऊन ये मीरला आणि मग तू चिकन वगैरे घेऊन ये. त्याच्यामुळे मग चला आता जाऊया. आणि व्हिडिओ आवडली असली तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनी, आपली गाडी कशी वाटली पण कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असं शेवटपर्यंत प्रेम राहू दे तुमचं, आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कशी वाटली. म्हणून आता ताईकडे आलेलो आहे मी, म्हणजे भरपूर टाईम झाला आलो. त्यानंतर मग आता आरती करणार आहेत. हा बघा शिवाचे पाय उठवायचे, इकडे आरती चालू आहे. खूप मस्ती करतात यार. आता आरती करते ताई. तिकडे बघ टिका लावताना.
आता आरती ताईने केलाय. आता शिवाचे पाय उठवायचे आहेत. तुझे पण उठवू? दोघांचे पण? तिचे नको उठवू? मग कोणाचे उठवू? फक्त तुझे. थोडी जवळ आहे. हा दोन्ही पण पाय ठेव. जरा तिकडं घे जरा हा पाय. हां आता हा पण ठेव. दोन्ही सोबत ठेव. तू ठेव उठवतेस का मी उठव? तू सुटव मला मी उठव? राव. व्हिडिओ चालू करते. चालू केले? अडीच पकडची ना बोटे टेकू बाबू पूर्ण. नंतर तिला बघे. एका दोन्ही पण पाय. दोन्ही पाय टेकव. पाकल उठले. बरं नाही उठले ना? पिंजर तू पातळ जाम केला. डबल हे करू? काय करतोस डबल? पिंजर टाकू? थोडीशी टाक घातली आता. दोन्ही पाय टेकव बाबू. सर त्याच्यावर. आता ठीक आहे? आम्ही इकडे. ते पाय पुढं कर. पोरांचं तोंड दिसलंच नाही बा पायवाल्यांचं. खाली उतार तिला, खाली उतार. हा चला आता गोडानात जायचं. अजिबात ना पाय उठवायचं बघ व्हिडिओ. फायनली पाय उठवलेत पण पायच बरं उठलेत नाही. ठीक आहे, खुशी केली. पार्टीचा प्लॅन कॅन्सल वगैरे केला आम्ही आणि नंतर मग घरी आलो, जेवलो वगैरे आणि आता बोलो ब्लॉगचा एंड करावा. तर मग थोडासा साहिल बरोबर वगैरे थोडासा बसलो घरी जेवल्यानंतर वगैरे आणि थोडासा ब्लॉगचा एंड करतो आता. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर काही कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या आधीपासून जे माझे सबस्क्राईब आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.